बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। टेलिप्रॉम्प्टर शिवाय वंदे मातरम गीताची 6 कडवी म्हणून दाखवा, संजय राऊतांचं मोदी आणि फडणवीस यांना आव्हान आहे। वंदे मातरमच्या सक्तीवरून राऊतांचं हे आव्हान आहे। कोणीही अर्धवट वंदे मातरम म्हणत नाही। आज मी सामनामध्ये लिहिलंय त्याविषयी। वंदे मातरमची 6 कडवी आहेत। किती? 6। प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी। मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी प्रधानमंत्र्यांनी। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 6 कडवी समोर उभा राहून म्हणून दाखवावी, वंदे मातरम आणि इन्किलाब जिंदाबाद। भाजपच्या लोकांना जो त्यांना जे इडियट म्हटलं जातं ते यामुळेच इडियट म्हटलं जातं। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राहुल गांधींना नोटीस बजावणं सरकारचा मूर्खपणा असल्याचं संजय राऊत म्हणतायत। अंधभक्त इडियट म्हटल्यानं नोटीस पाठवणं हा मूर्खपणा आहे। गृहमंत्री संसदेत येत नाहीत, प्रश्नांना उत्तर देत नाहीत। राहुल गांधी बरोबर बोललेत, संजय राऊतांचा हा दावा आहे। राहुल गांधींना जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे। पार्लमेंटचा म्हणणार नाही, पण जे सरकारच्या ताब्यात हे पार्लमेंट आहे हा त्यांचा मूर्खपणा आहे। तुम्ही संसदेमध्ये येत नाहीत, गृहमंत्री प्रश्नांना उत्तर देत नाहीत, पळून जाता। देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्यचक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय। चुकीचं काय आहे? देतील ते उत्तर। कोकणच्या राजकारणात नवा ट्विस्ट आता आलेला आहे। भास्कर जाधव आणि मंत्री उदय सामंत यांची भेट झाली आहे। या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात आता चर्चेला उधाण आलंय। कोकणच्या राजकारणात एक अतिशय मोठी बातमी समोर येते। ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलखुलास चर्चा पार पडली आहे। या अचानक झालेल्या भेटीमुळे आणि मंत्री सामंत यांच्या सूचक विधानामुळे कोकणाच्या राजकारणाला आता एक नवी दिशा मिळण्याचे मोठे संकेत मिळत आहेत। आगामी काळात कोकणात कोणत्या नव्या राजकीय घडामोडी घडतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। अशोक चव्हाण यांचा दांडेगावकर यांना भाजपात येण्याचा सल्ला आहे। जयप्रकाश दांडेगावकर हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आहेत। अशोकराव चव्हाणांच्या सल्ल्याने राजकीय क्षेत्रात आता खळबळ माजतीये। जयप्रकाश दांडेगावकर हे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आहेत। एवढंच आहे, माणसं आहेत, हुशार आहे। राजकारण सुद्धा आयपीएल सारखं झालंय, तो छक्का मारतो पुढे जातो। त्यामुळे आपल्याला चौके छक्के मारणारी माणसं पाहिजेत, जुने पण पाहिजेत, नवीनही पाहिजेत, परंतु स्कोर चांगला करणारे तरच स्कोर भाजपचा वाढणार आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यात तो वाढणार, त्यामुळे आपला स्कोर आपण वाढूया। मी दांडेगावकर साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। तरुण आहेत, उत्साह आहे, सहकारी क्षेत्रामध्ये चांगलं काम त्यांचं त्यांनी अनेक वर्ष त्यांचे वडील करतायत, त्यांना मला जाणीव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।